यमुनं ससा भाजून जाळ विझवला. दुर्गाला घोंगडं अंथरून दिलं. भाकरी, चटणी, सश्याचा मांस पुढं घेऊन ती दोघं जेवत बसली. दुर्गा जेवत होती. सभोवती सर्व काही सामसूम झालं होतं. वाऱ्याची मंद झुळूक येत होती. झाडं करकरत होती. काळोख मी म्हणत होता. वातावरण भयान भासत होतं. काही अंधारानं गिळंकृत केलं होतं. पूर्वेला चंद्रोदय झाला. वाळूत पाणी दडावत तद्वत अंधार दडला. मी जागोजाग झाडाच्या बुंध्याला दडी मारून बसला. वातावरणात नवा तजेला आला. वाऱ्याचा वेग वाढला. तो गिरक्या घेऊ लागला. झाडं झुडपं अंगात आल्याप्रमाणे डोलू लागलं. दुर्गाला आनंद झाला. तिनं यमूकडं पाहिलं. तो निवांत बसला होता. सकाळी वारणा नदी कुठं ओलांडावी याचा तो विचार करीत होता. आपण लग्न करणार, तुला मारणार नाही, तुझ्या बापाला अंतर देणार नाही, अशी सकाळीच यमुनं अनभाग घेतली होती. त्यामुळं दुर्गाला धीर आला होता. यमू आता परका नाही, तो लवकरच आपला धनी होणार आहे, ही भावना तिच्या मनात सारखी जागत होती. तो करीत असलेली राखण यानं ती भारावली होती. एवढंच नव्हे तर सकाळपासून एका नव्या आनंदात तिचं मन निर्भान झालं होतं. यमू आपला आहे. येत्या वैशाखात तो आपल्या मांडीला मांडी लावून बहुल्यावर बसणार आहे. या भावनेनं तिच्या काळजात घर केलं होतं. तिनं हळूच घोंगड्यावर अंग टाकलं. आपल्या आंबाड्याचं उस करून ती आकाशात पाहत म्हणाली, यमू, कसला विचार करतोस? सकाळी वारणा आई पल्ल्यावर जाण्याचा, यमू शांतपणे म्हणाला. आणि दुर्गानं विचारलं, कसं जायचं? नावेत बसून? बाप म्हणत होता, नावेची वाट बघू नका, काय बी करा, नी नदी पार करून परगावात या, मला वाट बघाय लावू नका. ती चमकलीनी म्हणाली, यमू, मग कसं करायचं? आपण नदीत पडायचं नी माशावानी पल्ल्यावर जायचं, यमू उत्तरला. पर मला जास्त पावता येत नाही. तिनं आपली अडचण सांगितली. पर मी हाय नव, यमू तिच्या केसावरून हात फिरवीत म्हणाला. मी तुला फुलावानी पल्ल्यावर नेतो. दुर्गा आनंदित होऊन हसली. मग यमूच्या हिमतीचं कौतुक करीत, चांदण्या मोजल्यासारखं करीत म्हणाली, यमू, मला झोप येत नाही. अगं, मी हाय नव, डोळे झाकून गप्प पड, निज. नाही बाबा, मला भ्याव वाटतंय. अगं, मी हाय की. नाही बरं, मग तू बी निज. कुठं? हा तर माझ्या शेजारी निज. दुर्गानं आपल्या शेजारची जागा दाखवली आणि यमूचं काळीज धडधडू लागलं. तो गोंधळला. दुर्गाला आश्चर्य वाटलं. ती चटकन उठली. त्याचा दंड धरून तिनं त्याला ओढून आपल्या शेजारी निजवलं. ती शांतपणे म्हणाली, उद्या आपण जाणार, निज आता. यमूचं मन पुन्हा बावचळलं. तो तिच्या शेजारी निश्चिल पडला. पण दुर्गा पुढे सरकली. तिचा स्पर्श होताच यमूचं हृदय एकदम पेटलं. एक विद्युत लहर त्याच्या काळजातून पार झाली. डोकं बधीर झालं. हृदयाची धडधड वाढली. पण तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. एक वाऱ्याची मंद झुळूक येऊन त्या दोघांवरून झेप घेऊन गेली. तशी दुर्गा हलली. तिचं कांकण खळकन वाजलं. यमूच्या हृदयात भावनांचं काहूर उठलं. काळीज विरघळू लागलं आणि गवताकडे वनवा सरकावा तशी दुर्गा यमूकडे सरकली. आणि यमूचं मन बेबंद झालं. त्यानं आपल्या बळकट हाताने दुर्गाला जवळ ओढली, काळजाशी घट्ट धरली आणि मग हृदयाशी करकरून कवटाळली. माझा यमू, दुर्गा फुटफुटली. तिनं आपल्या हाताने त्याचं तोंड आपल्याकडे वळवलं. हळूच आपली सुंदर ओठ पुढे नेऊन ते त्याच्या ओठांना भिडविले. नि त्या ओठांशी एकरूप होऊन ती शांत पडली. जग विसरली, स्वतःलाही विसरली. काही क्षण भुरकून गेले. यमूचं मन अधिकच उतावळं होत होतं. हृदयाशी बिलगलेल्या दुर्गाला तशीच कवटाळून तो गोंजारू लागला. त्याच्या मनानं पुढची पायरी गाठली. त्याची दुसरी भूक जागी झाली. दुर्गा शांत होती. कसलाही प्रतिकार करत नव्हती. ती धुंद झाली होती. यमू चटकन उठला. त्यानं मनाला आवरलं, स्वतःला सावरलं. हे एक गैर आहे. लग्न झाल्याशिवाय
देव पूजल्याशिवाय आपण असं वर्तन करणं पाप आहे. देव कोपतील, लग्न कडेला जाणार नाही, दुर्गा उष्टी होईल. मग ती कशी पूजणार? तशी दुर्गा देवांना रुचणार नाही. जर यावेळी इथं कुणी नसलं तरी देव हा जागा असणार. तो सर्व काही पाहत असेल. आत्ता वैशाख येईल, मग आपलं लग्न होईल. मग ही दुर्गा आपल्यापासून क्षणभरही दूर जाणार नाही. मग आताच ही घाई का? अशी त्यानं स्वतःची समजूत घातली आणि तो बाजूला सरकून बसला. एका विलक्षण धुंदीनं बेभान झालेली दुर्गा मंजूळ स्वरात म्हणाली, यमू, का उठलास? मी जागत बसतो. एखादंच जनावर येईल. यमू म्हणाला, तू निज. दुर्गा काहीच बोलली नाही. ती एकटक यमूकडे पाहत राहिली. तिच्या मनात उठलेलं ते भावनाचं वादळ हळूहळू शांत झालं. वरून तिच्यावर रुपेरी रंग वर्षत होता. त्या शुभ्र प्रकाशात ती केळीच्या कोंबासारखी दिसत होती. तिला पाहून यमूच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. त्याच्या काळजात एक दारुण संघर्ष उद्भवला होता.